अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे। जानेवारीमध्ये सत्तेमध्ये येण्यापूर्वी ते आपलं मंत्रिमंडळ तयार करतायत। डोनाल्ड ट्रम्प यांनी या संबंधीची यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये त्यांच्या निष्ठावंतांचीच नावं असतील हे आता उघड आहे। आता असं बोललं जातंय की अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अनेक महत्त्वाच्या कॅबिनेट पदांसाठी कमी अनुभव असलेल्या आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांची निवड केली आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना देखील आश्चर्यचकित केलंय। तर ट्रम्प यांच्या कॅबिनेटवरती नजर टाकल्यास भारतीयांना नक्कीच गर्व होणार आहे, कारण ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वंशाच्या नेत्यांचा देखील समावेश पाहायला मिळतो। दरम्यान ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक भारतीयांचा समावेश असल्या कारणामुळे निश्चितच ती सगळ्यांसाठी कौतुकास्पद बाब आहे। ट्रम्प यांच्या कॅबिनेट 2.0 मध्ये कोण कोण आहे ते पाहूयात। यामध्ये सुझी विल्स चीफ ऑफ स्टाफ, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ असतील स्टीफन मिलर, व्हाईट हाऊस काउन्सिल विल्यम मॅकगिनले, त्यानंतर एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी, सेक्रेटरी ऑफ डिफेन्स असतील पेट हेगसेथ, टॉम हॉमन असतील अमेरिकन बॉर्डर्सच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असेल, जॉन रॅटक्लिफ यांच्याकडे डायरेक्टर ऑफ CIA, त्यानंतर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत माइक वॉल्टज, क्रिस्टी नोएम सेक्रेटरी ऑफ होमलँड सिक्युरिटी। ट्रम्प कॅबिनेट 2.0 आपण यावेळेला पाहतोय। त्यानंतर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी ॲडमिनिस्ट्रेशन ली झेल्डिन यांच्याकडे असेल, माइक हकाबी यांच्याकडे US ॲम्बेसेडर टू इस्रायल असेल, त्यानंतर स्टीफन विटकॉफ यांच्याकडे असेल US स्पेशल एन्फॉय टू द मिडल ईस्ट, त्यानंतर इलाइस स्टेफनिक यांच्याकडे ॲम्बेसेडर टू द युनायटेड नेशन्स, आणि त्यानंतर तुलसी गबाई असतील डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स। तर ट्रम्प कॅबिनेट 2.0 आपण पाहिलं। त्याचबरोबर सध्याच्या घडीला आपण पाहतोय की महाराष्ट्र असेल, देश असेल किंवा विदेश असेल, प्रत्येक ठिकाणी सध्या चर्चा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे केवळ आणि केवळ होणाऱ्या निवडणुकांसंदर्भातली। सगळ्यांचं लक्ष या घडीला जरी थेटपणे आपल्याला पाहायला मिळतंय की विधानसभा निवडणुकांकडे लागलेलं असलं तरी देखील संपूर्ण जगभरावरती आपली नजर ही अशाच प्रकारे असणार आहे। त्यासाठी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।